आपण थेट पोलीस मुख्यालयाबाहेरची दृश्य बघतोय। आज 26/11चा हल्ला झाला होता आणि त्या निमित्ताने शहीदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत। अत्यंत गंभीर आणि अत्यंत नुकसान करून देणारा असा हा 26/11चा दहशतवादी हल्ला सर्वांच्या स्मरणात आहे आणि या हल्ल्यामध्ये ताज हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, त्याचबरोबर लिओपोल्ड कॅफे अशा दक्षिण मुंबईतल्या अनेक ठिकाणांवरती दहशतवादी हल्ला झालेला होता। याच्यामध्ये अनेक नागरिकांचा बळीही गेला आणि त्याचबरोबर दहशतवादी कसाबला पकडताना शहीद तुकाराम ओंबळे शहीद झाले होते। तसंच पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर आणि तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे सुद्धा शहीद झालेले होते आणि याच शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज पोलीस मुख्यालयाच्या इथे सर्व मान्यवर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर हे आपल्याला दिसत आहेत। पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना देताना आपण या दृश्यात पाहतोय। या संदर्भात आपल्या सोबत आहे अक्षय भाटकर, आपला प्रतिनिधी। अक्षय, अतिशय विसरून जावा असा परंतु विस्मरणात न जाणारा अतिशय भयानक असा हल्ला होता 26/11चा आणि त्यातल्याच शहीदांना आज आदरांजली देण्यासाठी आज इथे सर्वजण पोहोचलेले आहेत। काय सांगशील इथल्या संपूर्ण वातावरणाबद्दल? खरं म्हणजे मुंबईतला हा जो हल्ला होता तो दरवर्षी त्या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले होते, मग तुकाराम ओंबळे असतील किंवा इतर जे पोलीस कर्मी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, या सगळ्या शहीदांना एक आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी मुंबई पोलिसांकडून हा कार्यक्रम जो आहे त्याचं आयोजन करण्यात येतं आणि आज देखील 26 नोव्हेंबर असल्यामुळे आज देखील अशाच प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन हे मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेले आहे। मुंबईचे जे पोलीस आयुक्तालय आहे त्या पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या हा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। कदाचित राजीनामा देण्याच्या आधीचा मुख्यमंत्र्यांचा हा शेवटचा ऑफिशियल कार्यक्रम असेल। या कार्यक्रमानंतर एक सांगितलं की मुख्यमंत्री हे 11 वाजता राजीनामा देतील राज्यपालांकडे, कारण तर ते महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। मात्र गेल्या 2.5 वर्षाच्या काळाच्या नंतर हा शेवटचा त्यांचा हा ऑफिशियल कार्यक्रम असेल आणि त्याच कार्यक्रमासाठी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, त्यांच्याबरोबर राज्यपाल पोहोचलेले आहेत आणि शहीदांना आदरांजली एक प्रकारे दिली जाणार आहे। केवळ शहीदच नाही, त्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील मारले गेलेले होते, त्यांचे देखील निधन झालेलं होतं आणि त्याच सगळ्या नागरिकांना, त्या सगळ्या पोलिसांना एक आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। जसा कार्यक्रम हा मुंबईच्या सीपी ऑफिसमध्ये आयोजित करण्यात येतो त्याच प्रकारे गिरगाव चौपाटीवर त्या ठिकाणी तुकाराम ओंबळे यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी देखील एक छोटा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि आज देखील गिरगाव चौपाटीवर ज्या ठिकाणी तुकाराम ओंबळे यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्यांना देखील एक प्रकारे आदरांजली ही मुंबई पोलिसांकडून दरवर्षी देण्यात येते आणि यावर्षी देखील अशाच प्रकारे आदरांजली ही सध्या देण्यात येत आहे। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये राज्यपाल तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आदरांजली शहीदांना वाहण्यात आली। 26/11च्या हल्ल्यामध्ये जे शहीद आहेत त्यांना मानवंदना दरवर्षी दिली जाते। 2008 मध्ये मुंबईवरती हा अत्यंत जीवघेणा, भयानक आणि सर्व देशाला हादरवून टाकणारा, सर्व जगाला हादरवून टाकणारा असा हल्ला झाला होता। याच्यामध्ये तुकाराम ओंबळे आणि त्याचबरोबर अशोक कामटे, विजय साळसकर आणि एटीएस प्रमुख तत्कालीन हेमंत करकरे हे शहीद झाले होते। अक्षय, पुन्हा तुला प्रश्न विचारतेय, आज इथे सर्वच नेते जमलेले आहेत, आपण पोलीस आयुक्तांना सुद्धा या दृश्यांमध्ये पाहू शकतो। 26/11चा हल्ला हा खरोखरच संपूर्ण देशासाठी एक अतिशय एक भयानक अशी एक जखम आहे आणि या निमित्ताने काही शहीदांचं स्मरण सुद्धा इथे होतंय।
त्यांच्यासाठी लोक एकत्र जमलेले आहेत, तर या शहीदांच्या कामगिरीला सुद्धा आपण मानवंदना दिली पाहिजे. अर्पण केले जातात. यानंतर वीर शहीदांना सलामी देण्यात येईल. वर्दीधारक सॅल्यूट करतील आणि इतर सर्व मान्यवर जागेवर उभे राहतील. प्लीज स्टँड अप. आदरणीय राज्यपाल महोदय श्री CP राधाकृष्णन शहीदांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत. तन समर्पित, मन समर्पित, देश के खातिर ये जीवन समर्पित. क्या मिलेगा अपने को? हाँ नहीं पड़ेगा यार, यहाँ पे तो कुछ मिल ही नहीं रहा. इनके पूरे कैमरा ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.